वचन आपण वाचणार आहोत आणि आजच्या जे काही स्तोत्रसंहिता आहे ते स्तोत्रसंहिता 24 याचे 1 ते 10 आळीपाळीने आपण वाचणार आहोत आणि आपल्यामध्ये शिमोन खेमाळे ब्रदर आहेत ते वाचतील. स्तोत्रसंहिता 24 1 ते 10. स्तोत्रसंहिता 24 1 ते 10 ही वचने आपण आळीपाळीने वाचूयात. गौरवाचा राजा, दाविदाचे स्तोत्र. पृथ्वी व त्याच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण त्याने सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा. पुरातन दारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा. पुरातन दारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. हालेलुया. यावेळेस जुन्या करारामधून जखऱ्या या पुस्तकातून 9वा अध्याय 9 ते 17 आपल्यासाठी वेदसंकल वाचतील. सियोनीचा भावी राजा. सियोनीचा भावी राजा. सियोन कन्ये, जोराने आनंद कर, गजर कर. यरूशलेम कन्ये, गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवाच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्रायमातले रथ, यरूशलेमातले घोडे मी नष्ट करीन. युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदीपासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. सियोन याचा जीर्णोद्धार. तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदीवानांना निर्जन गर्देतून मुक्त करेन. आशा धरून राहिलेले बंदीवान हो, दुर्गाकडे परत या. आज मी हे जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफल देईन. मी यहुदा रूप धनुष्य वाकून एफ्राईम रूप बाण लावला आहे. हे सियोने, मी तुझ्या पुत्रांना चेतवीन. हे ग्रीसा, त्यांना तुझ्या पुत्राविरुद्ध चेतवीन. वीराच्या खड्गाप्रमाणे तुला करीन. त्याच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल. त्याचे बाण विधुलतेसारखे सुटतील. प्रभू परमेश्वर रणसिंगे फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील. सेनाधीश परमेश्वर त्यांचा सांभार करील. ते शत्रूंना गिळतील व गोफन गुंडे पायाखाली तुडवितील. ते पितील व द्राक्षरस प्याल्याप्रमाणे गोंगाट करतील. ते यज्ञाच्या कटोऱ्यासारखे, वेदीच्या कोपऱ्यासारखे भरून वाहतील. परमेश्वर त्यांचा देव आपल्या लोकांचा कल्पासारखा त्या दिवशी बचाव करील. कारण ते त्यांच्या देशात मुकुटावरील रत्नाप्रमाणे उंच स्थानी शोभतील. त्यांची आबदानी केवढी, त्यांचे सौंदर्य केवढे. धान्य तरुणांना, नवा द्राक्ष तरुणींना दष्टपुष्ट करील. परमेश्वर वाचलेली सर्व वचनं आपण सर्वासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. नवीन करारामधून प्रकटीकरण जे शेवटचं पुस्तक आहे तिथून 19वा अध्याय 11 ते 16 हे वचन आपल्यासाठी स्तुती वाचेल. प्रकटीकरण या पुस्तकातून 19वा अध्याय 11 ते 16 वचन. प्रकटीकरण याचा 19वा अध्याय 11 ते 16 वचन आपण वाचूयात. विजयशाली ख्रिस्त. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला.
तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वासनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्र अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारीची तरवार निघते. तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजविल आणि सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. परमेश्वर करो वाचलेले वचन आशीर्वादित हो. हालेलुया. यावेळेस आपण उठून उभा राहा. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे शुभवर्तमान आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 21 अध्याय 1 ते 11. येशू पातू दे सुवार्ताई काया विचारे शब्दे करे ती सदा यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. ते यरुशलेमेत जवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठविल. संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपले वस्त्रे वाटेवर पसरवली. काही झाडांच्या डहाळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणार आहे तो धन्यवादित, ऊर्ध्वलोकी होसाना. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा आहे. वाचली वर्ष परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. सर्वांना ख्रिस्तात सलाम. माफ करा, आज थोडासा उशीर झाला आहे. रेव्हरंड प्रमोद कालसेकर आज येऊ शकणार नाही, हरकत नाही. आज आपण झावळ्याचा रविवारची विशेष उपासना करीत आहोत. देवाच्या वचनातून संदेश देण्याकरिता आज आपणामध्ये परदेशातून देवाचे सेवक हजर झाले आहेत. ते एक यहुदी रब्बी आहेत, म्हणजेच शिक्षक आहेत. आणि त्यांचं नाव याकोब. यहुदी परंपरा व पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे रब्बी याकोब आज आपल्यामध्ये आहेत. आणि ते आपल्याला येशूचा यरुशलेमेतील जयोत्सवाने प्रवेश याच्यावर माहिती देणार आहेत. यावेळेस आपण सर्वजण स्वागत करू देवाचे सेवक यहुदी रब्बी याकोब.
सर्वप्रथम मंडळीची दिलगिरी व्यक्त करतो, कारण येरुशलेमहून येण्यासाठी खूप वेळ लागला आणि आज या जावळ्याच्या रविवारच्या विशेष उपासनेमध्ये प्रभूमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की यावेळेस आपण मला देवाच्या वचनातून सांगण्याची संधी दिली. शालोम. मी याकोब बिन एज्रा, अर्थात याकोब बिन एज्रा हे माझं इब्री नाव. तुमच्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर एज्राचा पुत्र याकोब. इस्रायलाचे 12 वंश आहेत. त्या 12 वंशातील मी बन्यामीन वंशाचा यहुदी रब्बी. येरुशलेमपासून 5 मैलाच्या अंतरावर बेतशालोम नावाचं गाव, या छोट्या गावातला मी एक रहिवासी याकोब बिन एज्रा. मी आपणासमोर येशू नाझरेतकर याची थोडक्यात माहिती देण्यासाठी आपणासमोर उभा आहे. येशूचा गाडवीवर बसून येरुशलेमेत जेवत्सने प्रवेश, आज जो जावळ्याचा रविवार आपण साजरा करत आहात, त्याची एक विस्तृत माहिती मी आपणासमोर आज देणार आहे. ती संपूर्ण घटना जी आहे त्याचा सखोल अभ्यास मी केलेला आहे आणि म्हणून अगदी इत्थंभूत, अगदी एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर ती घटना तरंगत जात आहे. आपण इकडं तिकडं थोड्याफार माहिती घेऊन त्या घटनेविषयी थोडक्यात माहिती आपण घेतली असेल, परंतु आज अगदी विस्तृतपणे, अगदी बारीक सारीक देखावे मी आपणासमोर सादर करणार आहे, कारण त्याची मी सखोल अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो, लक्षपूर्वक कान देऊन आज जी घटना मी आपणासमोर सांगणार आहे ती आपण ऐकावी. येशूचा येरुशलेमेत जयोत्साहाने प्रवेश. यहुदी दिनचर्येप्रमाणे, यहुदी दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरप्रमाणे आमचा वर्षाचा तो पहिला महिना म्हणजे निसानाचा महिना होता. निसान महिन्याची 7 तारीख उजडली होती आणि यहुदी समाजामध्ये, यहुदी मंदिरामध्ये एक अति उत्साहाचं, आनंदाचं, प्रसन्न वातावरण तयार झालं होतं, कारण 1 आठवड्याच्या अंतराने आम्ही वलांडणाचा सण साजरा करणार होतो. परमेश्वराने आम्हाला तशी आज्ञा दिली होती. निसान महिन्याच्या 14 तारखेला संपूर्ण यहुदी समाजानं वलांडण सण साजरा करायचा आणि म्हणून वलांडण सण 1 आठवड्यावर येऊन ठेपला होता. वलांडण सण दरवर्षीप्रमाणे गेले शेकडो वर्ष सालाबादाप्रमाणे यहुदी लोक साजरा करत होते. त्याचं कारण हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. आणि म्हणून आम्ही वलांडण सण का साजरा करतो ह्याची पार्श्वभूमी प्रथम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आमचे पूर्वज अगदी शेकडो वर्षापूर्वी इस्रायल लोक, देवाचे निवडलेले लोक, पण बलाढ्य मिस्री फारो राजा, ह्या फारोच्या बंदिवासात आमचे यहुदी लोक होते. मिस्राचा बंदिवास अतिशय कठीण होता, कारण फारो या यहुदी लोकांकडून सक्तीची कामं करून घेत होता. हे त्याचं दास्य 400 वर्ष चालू होतं आणि म्हणून यहुदी लोक आकांत आणि आक्रोश करू लागले आणि यहोवा परमेश्वराकडे विनवू लागले, हे यहोवा परमेश्वरा, आमच्याकडे लक्ष पुरव, या मिस्राच्या दास्यातून आमची सुटका कर. आणि मग यहोवा परमेश्वराने त्याचा सेवक संदेष्टा मोशे, या मोशेला फारोकडं धाडलं. परंतु ह्या फारोचं मन कठीण झालं होतं आणि तो ह्या देवाच्या लोकांना सोडेना, त्यांची सुटका तो करेना. म्हणून परमेश्वराने मिस्री लोकांवर एकावर एक पीडा टाकली. प्रत्येक पीडा अतिशय भयंकर, त्यांना त्रासदायक अशी ती पीडा होती. तरीही फारोचं मन कठीण झाल्यामुळे तो लोकांची सुटका करत नव्हता. शेवटी परमेश्वर म्हटला, आता ही शेवटची पीडा. परमेश्वर मोशेला म्हटला, आज मध्यरात्री मी स्वतः मिस्रातून फिरेन
आणि मिस्राच्या राज्यासनावर बसलेल्या फारोपासून ते जात्यावर डाळणाऱ्या दासीपर्यंतचा प्रथम पुत्र मारला जाईल. एवढंच काय, तर प्रत्येक जो पशु आहे त्या पशुचा प्रथम वत्स मारला जाईल. आणि मिस्रामध्ये एक मोठा हाहाकार यापूर्वी कधी झाला नाही असा मोठा हाहाकार मिस्रामध्ये होईल, कारण मी त्या प्रत्येकाचा प्रथम पुत्र मारणार आहे. पण परमेश्वर मोशेला म्हटला, जर ही पीडा तुमच्यावर यायची नसेल तर मग तुम्ही एक उपाय करायचा आहे. इस्रायल घराण्यातील किंवा कुटुंबातील प्रत्येकाने एक लांडगा, एक कोकरा, 1 वर्षाचा नर, अदुष्य, अव्यंग असा कोकरा घ्यायचा. हा कोकरा वधायचा आणि त्याचं रक्त घेऊन हे रक्त दोन्ही दारांच्या भायावर आणि कपाळपट्टीवर लावायचं. आणि परमेश्वर त्यांना म्हटला, रक्त ही तुमच्यासाठी खून अशी होईल. मी तुमच्या दारावर रक्त पाहीन आणि तुम्हाला ओलांडून जाईन. तुमच्यावरती पीडा येणार नाही, तुमचा प्रथम पुत्र मारला जाणार नाही. आणि परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे त्या रात्री तो संपूर्ण मिस्र देशातून फिरला आणि प्रत्येक प्रथम पुत्र फारोपासून ते दासीपर्यंत प्रत्येक पशुचा वत्स हा सर्व मारला गेला. आणि मिस्रामध्ये एक मोठा हाहाकार झाला, कारण प्रत्येक घरामध्ये कुणी ना कुणी मरण पावलं होतं. परंतु ही पीडा इस्रायल लोकांवर आली नाही, कारण परमेश्वराने रक्त पाहिलं आणि आम्हाला तो ओलांडून गेला. आणि ह्या स्मरणार्थ वलांडणाचा सण, परमेश्वर आम्हाला वलांडून गेला आणि आमचा प्रथम पुत्र मारला गेला नाही, म्हणून शेकडे वर्षापासून आम्ही यहुदी लोक वलांडण सण साजरा करतो. हे त्याचं कारण आहे. आणि मग आता आठवड्यावर वलांडण सण आलेला असताना मी मोठ्या उत्साहानं यरुशलेमेच्या मंदिरामध्ये जायचं ठरवलं. संपूर्ण यहुदी समाजाचं केंद्रस्थान हे यरुशलेमेचं परमेश्वराने दिलेलं मंदिर. हे मंदिर आमचा पूर्वज शल्मोन राजा याने बांधलं होतं. भव्य दिव्य डोळ्याचे पार न फेडणारं आहे मंदिर. त्या परमेश्वराने मंदिराकडं पाहून म्हटलं होतं, ज्या प्रार्थना या ठिकाणी केल्या जातील त्याकडं माझे कान सदोदित असतील. जे अर्पण या ठिकाणी वाहिले जातील त्याकडं माझे डोळे नक्कीच असतील. आणि म्हणून सर्व यहुदी लोक जगाच्या पाठीवर कुठेही असू देत, पण वलांडण सण साजरा करण्याकरता ते यरुशलेमेच्या मंदिरात येत असत. कारण ते मंदिर म्हणजे परमेश्वराच्या नजरेखाली असलेलं मंदिर. वलांडणाचा कोकरा त्या ठिकाणी अर्पण्यासाठी सर्व यहुदी लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून यरुशलेमेत येत असत. तेव्हा मी देखील माझे काय थोडे मोडके सामान घेतलं, काही कपडे बांधले आणि पायी पायी प्रवास करत बादशलो माझ्या गावापासून यरुशलेमेमध्ये मी पायी दाखल झालो. तुम्ही म्हणाल पायी का गेला? अहो, आम्ही गरीब माणसं, आम्हाला घोड्याची सवारी कुठं परवडायला. तेव्हा मी दिवसभर चालत संध्याकाळी यरुशलेमेत येऊन ठेपलो. यरुशलेमेमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. सर्व जागा खचाखच भरल्या होत्या. उतार शाळा त्याच्यामध्ये सुद्धा जागा उरली नाही, कारण यहुदी लोक सर्व जगातून यरुशलेमेत दाखल झाले होते. माझ्या अंदाजाने साधारण 10 लाख यहुदी लोक यरुशलेमेत वलांडणाचा सण साजरा करण्याकरता येऊन ठेपलेले होते. आणि ह्या सर्व जमलेल्या गर्दीचा फायदा जे सर्व व्यापारी लोक आणि दुकानदार आहेत ह्यांनी घेतला होता. अहो, प्रत्येक गोष्ट त्यांनी अतिशय महाग करून ठेवली होती. तुम्हाला उतार शाळेत राहायचं तर एका दिवसाचं भाडं 100 इस्रायली शकेल. अहो, 100 शकेल म्हणजे एका मजुराची 1 महिन्याची कमाई. इतकं जास्त भाडं आम्हाला द्यावं लागत होतं. का? तर वलांडणाचा सण आला आहे आणि सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या किमती वाढवल्या होत्या. जेवणाची, खाण्याच्या, पिण्याच्या सर्व किमत्या वाढल्या होत्या. महागाई बरतर झाली होती. तुम्हाला जर वलांडणाचा कोकरा घ्यायचा, 1 वर्षाचा नर, वलांडणाच्या सणामध्ये तो दाम दुपटीनं घ्यावा लागत होता. हा वलांडण सण एका गरीब यहुद्याच्या हाताबाहेर गेला होता, पलीकडे गेला होता. पण काय करणार?
ह्या मंदिरामध्ये जे शास्त्री पुरुष आहेत ना, जे विश्वस्त आहेत, त्यांनी हे सर्व गोष्टी महाग करून ठेवल्या होत्या. सामान्य मनुष्याची पिळवणूक करून चालली होती. सामान्य मनुष्याला लुबाडण्याचं काम या मंदिरातील विश्वस्त लोक करत होते. आता जर वल्हांडण कोकरा अर्पायचा, आम्ही कोणीच असंच जाऊन अर्पू शकत नव्हतो. तो अर्पण्यापूर्वी हा कोकरा अदृश्य आहे का हे पाहण्यासाठी ह्या धूर्त विश्वस्तांनी एक परीक्षण समिती नेमली होती. प्रत्येकाचा कोकरा ते पाहणार, तपासून पाहणार, आणि तो जर योग्य असेल तर त्याच्यावर मंदिराचा शिक्का मारणार. पण तो शिक्का मारण्यासाठी हे लोक आम्हा गरिबांकडून 200 शेकेल घेत होते. लुटालूट, भ्रष्टाचार, अनिती, यहोवाचं मंदिर हे एक चोर आणि लुटारांची गुहा, एक बाजारपेठ करून टाकली होती या विश्वस्तांनी. ह्या विश्वस्तांनी एक नवीनच नियम काढला. तुम्ही मंदिरामध्ये जे दान अर्पणार आहात ते परकीय चलन इथे चालणार नाही. तुम्हाला इस्रायली शकेलमध्येच पैसे टाकावे लागतील. ते टाकण्यासाठी परकीय चलन बदलून इस्रायली शकेल तुम्हाला घ्यावे लागतील. त्यासाठी बाहेर सराफ आपले टेबल टाकून बसले होते. आणि मग परकीय यहुदी जे आले होते त्यांचे पैसे घ्यायचे, इस्रायली चलन त्यांना द्यायचं, पण त्यामध्ये जी दलाली ते करत होते ती दामदुपटीने होती. अशा प्रकारे भ्रष्टाचार, लाचलुचपत सर्व काय डोळ्यात देखत चाललं होतं. पण हे जे विश्वस्त आहेत त्यांना हेच हवं होतं. अन्याय आणि अत्याचार करून लोकांना लुबाडायचं, आणि सणानिमित्तानं त्यांना ही संधी मिळत होती. सर्व खुश होते. तुम्हाला सांगतो, तो जो वल्हांडणाचा देखावा आहे तो खरं तुम्ही पाहायला पाहिजे होता. वल्हांडणाचा कोकरा कापण्याचा, अर्पण्याचा जो समय आहे तो वल्हांडणाच्या दिवशी सकाळी 9 पासून दुपारी 3 पर्यंत 6 तासामध्ये वल्हांडणाचे कोकरे अर्पण्याची संधी ते विश्वस्त आम्हाला देत होते. आता तो अर्पणविधी कसा व्हायचा हे जर तुम्हाला सांगितलं, अतिशय चित्त थरारक, अंगावर काटा आणणारं, थरकाप उडवणारं असं ते चित्र असायचं. कल्पना करा की यरुशलेमेचं मंदिर आहे. त्या मंदिरासमोर एक मोठं पटांगण असायचं. त्या पटांगणामध्ये शेकडो वेद्या असायचा. त्या ठिकाणी कोकरे अर्पिले जायचे, आणि प्रत्येक कुटुंबानं आपला एक कोकरा आणून त्या पटांगणामध्ये कोकरा अर्पायचा. परंतु अर्पण्यासाठी 6 तासांची मुदत, आणि ह्या 6 तासांमध्ये त्या दिवशी वल्हांडणाच्या सणाला 20 लाख यहुदी कुटुंब आले होते. कल्पना करा, प्रत्येक कुटुंबामागं एक कोकरा. 20 लाख कोकरे त्या ठिकाणी कापले जायचे 6 तासात. रक्ताचे पाठ, रक्ताची नदी त्या ठिकाणी व्हायची. ते पाहून फार थरकाप उडायचा. कारण परमेश्वराने आम्हाला आज्ञा दिली होती, रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही. आम्हाला जर आमच्या पापाची क्षमा पाहिजे असेल तर कोकरा वधला पाहिजे, रक्त सांडलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक कुटुंबाचा एक असे लाखो कोकरे वधले जायचे, आणि रक्ताचे पाठ त्या ठिकाणी व्हायचे. ते पाहून खरोखर अंगाचा थरकाप उडायचा. आणि अशाच प्रकारे वल्हांडण सणाच्या आदल्या दिवशी मंदिर भरलं होतं. असंच तुडुंब गर्दी झाली होती. मंदिराची वेळ सकाळची 8 वाजता होती. घंटेचा नाद झाला. त्यावेळी एक संगीत विधी घेणार होता, आणि त्या संगीत विधीनंतर त्या मंदिरामध्ये काही खेळ, काही क्रीडा, आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रीतिभोजन असा संपूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी आखला होता. घंटा वाजताच सर्वजण उठले. प्रथम गीत गायलं, आणि नंतर शास्त्रभाग वाजण्याची वेळ आली. यशाची गुंढाळी दिल्यानंतर शिमोन जो आहे तो शास्त्रभाग वाचू लागला. परंतु शास्त्रभाग वाचण्यापूर्वीच अचानकपणे त्या मंदिराच्या बाहेर मोठा आरडाओरडा, जणू काही कुणीतरी घोषणा देत आहेत, कुणीतरी त्या ठिकाणी ओरडत आहे, अशी सर्वांना त्या ठिकाणी ऐकू आलं. आणि म्हणून प्रत्येकाचं लक्ष मंदिराबाहेर गेलं. आणि मंदिराच्या बाहेर पाहिलं तर समोरच जैतुनाचा डोंगर होता, आणि त्या डोंगरावर काही लोक मोठमोठ्याने ओरडत होते, आकांत करून घोषणा देत होते, आणि त्या ठिकाणी सर्वजण झवळ्या घेऊन येत आहेत असा देखावा सर्वांना दिसला. आणि म्हणून उपासना थांबवली गेली. स्मशान शांतता झाली. सर्वांचं कान त्या घोषणेकडे आली. घोषणा काय देत आहेत? तेव्हा आम्हाला ऐकू आलं,
सर्वजण मोठ्याने ओरडून होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसान्ना आणि पृथ्वीवर शांती, अशा मोठमोठ्या घोषणा ते देत होते. होसान्ना, होसान्ना म्हणजे काय कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, माहीत नसेल, म्हणून तुम्हाला सांगतो. होसान्ना याचा अर्थ हे परमेश्वरा मुक्ती दे, आम्हाला मुक्ती दे, आमची सुटका कर. आणि म्हणून ते म्हणत होते होसान्ना होसान्ना. आणि हे झाल्यावर सर्वजण मंदिरातून उठले आणि ते त्या जैतुनाच्या डोंगराजवळ धावले. हे नक्की काय आहे, कसली मिरवणूक आहे, याचं कुतूहल सर्वांना लागलं होतं. आणि तसे सर्व जैतुनाच्या डोंगराच्या दिशेने धावून गेले. जसंच आम्ही त्या मिरवणुकीच्या समोर गेलो, आम्हाला आणखी काय घोषणा ऐकू आल्या. होसान्ना, यहुद्यांच्या राजाचा जय जयकार असो, यहुद्यांचा राजा होसान्ना. हे ऐकल्यावर मात्र आम्ही सर्व स्तब्ध झालो. आम्हाला कळानासं झालं, यहुद्यांचा राजा, आत्तापर्यंत आम्ही कधीच असं ऐकलं नव्हतं. अहो, आमच्या यहुद्यांना कुठं राजा? आमचा राजा म्हणजे कैसर बादशाह, रोमी सम्राट. आम्ही रोमी सम्राटांच्या गुलामगिरीत होतो, आम्ही पारतंत्र्यात होतो. हे रोमी लोक आमच्यावर जाच करत होते, जुलूम करत होते, आमच्यावर अत्याचार करत होते. यहुद्यांचा राजा कोण, कुठला, कसा? सर्वांनाच कुतूहल वाढलं आणि म्हणून त्या दिशेने आम्ही धावलो बघायला की हा यहुद्यांचा राजा आहे तरी कोण. जसंच आम्ही जवळ गेलो तर पाहिलं मोठी मिरवणूक येत आहे, कुणीतरी एक राजा येत आहे हे आमच्या लक्षात आलं. आणि जवळ जाताच पाहताच आम्हा प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. यहुद्यांचा राजा गाढवीवर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे हे आम्ही पाहिलं आणि आम्हाला आश्चर्य वाटलं. ज्याला ते यहुद्यांचा राजा म्हणत होते तो नासुरी येशू एक सुताराचा पोर गाढवावर बसून येत आहे आणि हा यहुद्यांचा राजा. अहो, राजा असणं कसं शक्य आहे? राजा म्हटला की त्याला त्याचं स्वारी काय, घोडा, अश्व. राजा तर घोड्यावर पाहिजे. युद्ध जिंकला तर पांढरा घोडा, युद्ध हरला तर काळा घोडा. हा राजा गाढवीवर बसून, गाढव्याच्या शिंगरावर बसून, हा एक विचित्र विलक्षण राजा आहे. जगाला कोड्यात टाकणारा राजा. राजा म्हणतो आणि गाढवावर बसतो. आणखी त्याला आम्ही थोडं न्याहाळून पाहू लागलं. गाढवीवर बसून येणारा यहुद्यांचा राजा, त्याच्या डोक्यात तर कुठं राजमुकुट दिसत नाही. राजा म्हटला की राजमुकुट पाहिजे, ते राजाला शोभतं, ऐटीत येतो राजा. अहो, एवढंच काय, त्या राजाला राजपोशाख देखील नाही. कुठलाही राजा म्हटला की जांभळे उत्तम तलम ताकाची वस्त्र घालून तो येतो, ते राजाला शोभणारा, ऐटीत येणारा राजा, ह्याच्याकडे राजपोशाख देखील नाही. अहो, राजदंड तरी पाहिजे. प्रत्येक राजाच्या हातामध्ये राजदंड असतो, ज्याचा तो अधिकार आहे. हा विचित्र राजा, ज्याला राजमुकुट नाही, ज्याने काय राजपोशाख घातलेले नाही, ज्याच्या हातामध्ये राजदंड नाही, गाडीवर बसून देतो, हा राजा कोण, कुठला? मी थोडंसं आठवून पाहू लागलो. जे नियमशास्त्र आहे, संदेशशास्त्र आहे, ते थोडंसं आठवून पाहू लागलो. कोणत्या संदेष्टाने अशा राजाविषयीचा उल्लेख किंवा भविष्य कुठं केला आहे का? आणि मी मनात विचार केला, यशया, यिर्मया, यहेजकेल, दानिएल, पण कुठल्या संदेष्टांनी अशा राजाचा उल्लेख कुठं केलेला मला लक्षात आलं नाही. नंतर मला लक्षात आलं, जखर्या संदेष्टा 9व्या अध्यायाच्या 9व्या वचनात म्हणतो, हे सियोन कन्ये गजर कर, यरूशलेम कन्ये आनंदाचा गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो लीन आहे, म्हणून गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे. 600 वर्षापूर्वी जखर्या संदेष्टाने केलेलं भविष्य कदाचित ते खरं होत असेल. हा यहुद्यांचा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे, यरूशलेमेकडे येत आहे. हा राजा राजधानी यरूशलेम याच्याकडे येत असताना हा असा कसला राजा, असा आम्ही विचार करू लागलो. त्याच वेळेस एक गालिली माझ्यासमोर उभा होता आणि तो म्हटला, ह्या राजाविषयी मला थोडीशी माहिती आहे. साधारण 30 वर्षापूर्वी पूर्वेकडून काही मागी लोक ते येऊन हेरोदाच्या राजवाड्यात गेले आणि म्हटले, यहुद्यांचा राजा जन्मला तो कुठे आहे? ज्या वेळेस हेरोदाने हे ऐकलं,
हेरोद व त्यासोबत सर्व यरूशलेम घाबरली आणि हेरोदाने 2 वर्षाखालील सर्व मुलांची कत्तल केली. त्या सर्व मुलांची कत्तल आपल्या उघड्या डोळ्यांना त्यांच्या मातांना पाहून आपल्या मुलांचं रक्त त्यांना सांडावं लागलं होतं. हाच का तो यहुद्यांचा राजा? अहो, राजा म्हटला की कुठे राजवाड्यात पाहिजे. हा राजा काय म्हणतो? हा म्हणतो खोकडास बिळे आणि आकाशातील पाखरास कोटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावायची जागा नाही. हा असला राजा ज्याला डोके टेकावायची जागा नाही. अहो, राजा अनेक गोष्टी उसण्या घेऊ लागला. बघा, आज जो येतंय ते गाढव त्याने उसणं घेतलंय, राजाकडे साधं गाढवही नाही. असा कसा हा राजा? वलांडणाचं भोजन करण्यासाठी एका उसणी खोली घेऊन त्यामध्ये हा भोजन करतो. एवढंच नाही, तर ज्यावेळेस हा मृत्यू पावला त्यावेळेस त्याला पार्थिव देह ठेवण्यासाठी योसेफ आरमथायकर नावाच्या मनुष्याची कबर उसणी घ्यावी लागली. विचित्र विलक्षण राजा. आम्ही आणखी थोडा पुढे गेलो त्यावेळेस संपूर्ण मिरवणूक आता जैतून डोंगराच्या खाली उतारणेला लागली होती. आणि जशीची मिरवणूक उतारणेला लागली, समोर असणारं संपूर्ण यरूशलेम शहर हे दृष्टीपटात त्यांना दिसू लागलं. आणि हे शहर दिसत असतानाच मी नीट निरखून पाहिलं, गाढवीच्या शिंगरावर बसलेला यहुद्यांचा राजा ह्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. यहुद्यांच्या राजाच्या डोळ्यामध्ये पाणी साचू लागलं. यहुद्यांच्या राजाला हुंदका आवरेनासा झाला. यहुद्यांचा राजा रडू लागला आणि यरूशलेम नगरीकडे पाहून हा राजा रडत आहे असं लोकांच्या लक्षात आलं. ज्या वेळेस मी पाहिलं तर एक विरोधाभास चालू होता. आजूबाजूचे लोक होसांना होसांना यहुद्यांच्या राजाचा जय जयकार असो म्हणून आनंदात उड्या मारत होते, बागडत होते, घोषणा देत होते. पण प्रत्यक्षात यहुद्यांचा राजा आतमधून धाय मोकळून रडत होता, कळवळत होता. त्याला यातना वेदना सहन होत होत्या. यहुद्यांचा राजा रडू लागला. आणि त्या यरूशलेमेकडे पाहून यहुद्यांचा राजा ह्याच्या प्रेमाला वाचा फुटली. राजा बोलू लागला, यरूशलेमे यरूशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे, तुझकडे येणाऱ्यास धोंडमार करणारे. कोंबडी जशी आपली पिल्ले आपल्या पंखाखाली एकवटती तशी मी तुमच्या मुलांना एकवटण्याची माझी कित्येकदा इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. हे यरूशलेमे, तुला आता असे दिवस येत आहेत की शत्रू चारही बाजूनी तुला मेडेकोट करतील, तुला चारही बाजूनी वेढतील, तुला तुझ्या मुलांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यावर चिरा म्हणून चिरा राहणार नाही. हे यरूशलेमे, तुला व्हिजिट करण्याचा काळ जरा आला होता, त्यावेळेस तू त्याची दक्षता घेतली नाहीस. हे यरूशलेमे, शांतीचा काळ तू ओळखला नाहीस. असं म्हणून यहुद्यांचा राजा कळवळून धाय मोकळून रडू लागला. त्याला रडू आवरण असं झालं, हुंदके देऊन तो रडत आहे. आणि मग हळूहळू ती उतारणीला लागलेली मिरवणूक यरूशलेमच्या दिशेने जाऊ लागली. यहुद्यांचा राजा, हे जे आजूबाजूला आरडाओरडा करणारे, घोषणा देणारे लोक आहेत, यांच्या अंतकरणात ती डोकावू लागली. यहुद्यांचा राजा अंतकरण पारखणारा, हृदय तोलून पाहणारा, अंतकरण चाळून पाहणारा तो राजा होता. ज्यावेळेस हे मोठ्याने घोषणा देत होते, यांच्या घोषणाने दाही दिशा दणाणून गेल्या. जैतून पर्वत जणू काय थरथर कापू लागला. जसा जैतून पर्वत कापू लागला तसाच गाढवीच्या शिंगरावर बसलेला यहुद्यांचा राजा याचं हृदय देखील थरथर कापू लागलं. ह्या लोकांकडे तो पाहत आहे. या लोकांना एक मोठी अपेक्षा होती. कोणती अपेक्षा होती? आम्ही रोमी साम्राज्याच्या जाचामध्ये आहोत, आमच्यावर जुलूम चालू आहे आणि म्हणून आमचा पूर्वज दावीद याने जशी हातात तलवार घेऊन इस्रायलाच्या सिंहासनावर बसला आणि सर्व शत्रूंचा नायनाट केला, हित्ती, अम्मोनी, आशुरी, सर बाबेलोनचे लोक, सर्व शत्रूंचा नायनाट केला, तसाच हा दावीद पुत्र येशू हा देखील हातात तलवार घेईल, इस्रायलाच्या सिंहासनावर बसेल आणि हे जे रोमी साम्राज्य आहे याचा विध्वंस आणि विनाश करून त्यांचा नायनाट करून आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल, आम्हाला सुखाचे समाधानाचे दिवस येतील, ह्या उद्देशानं त्याला राजा करायला निघालेले लोक. पण ज्या वेळेस त्यांना समजेल की
की त्या उद्देशाने मी आलेलो नाही. त्यावेळेस हेच लोक जे आज माझा जय जयकार करत आहेत, जयघोष करत आहेत, यहुद्यांचा राजाचा जय जयकार असो असं म्हणत आहेत, हेच मला धरणार. हेच लोक मला रोमी गव्हर्नर पंत पिलातासमोर नेणार आणि त्याच्यासमोर हेच ओरड करणार, याला वधस्तंभी द्या, याला वधस्तंभी द्या. आम्हाला दुसरा कोणी राजा नाही, कैसरा वाचून आम्हाला राजा नाही, ह्याला वधस्तंभी द्या. आमच्यासाठी खुनी बरबाला सोडा, पण ह्याला वधस्तंभी द्या, याचं रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळावर असो. हे राजाने ओळखलं. राजा खदखदून रडू लागला. रडत रडत तो यरुशलेमेमध्ये प्रवेश करता झाला. आणि जसं राजा म्हटला तसंच घडलं. ह्या लोकांनी त्याला धरून दिलं. रोमी गव्हर्नर पंत पिलात याने कुठलंही कारण नसताना त्याला वधस्तंभी देण्याची, ठार मारण्याची शिक्षा दिली. यहुद्यांचा राजा वधस्तंभावर मरण पावला. योसेफ आरमतायकर नावाच्या मनुष्याच्या कबरेत त्याचे मृत शरीर ठेवण्यात आलं. प्रियानो, हे कथानक जर इथंच संपलं असतं तर ही सर्वात मोठी शोकांतिका ठरली असती. परंतु देवाची स्तुती असो, हे कथानक इथंच संपत नाही. तर हा राजा तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. तो पुन्हा उठला. हा राजा काल, आज आणि सर्व काळ जिवंत आहे. हे आजची सुवार्ता आहे. आणि तो पुन्हा उठला. 500हून अधिक लोकांना तो दिसला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं. आज तोच राजा देवाच्या उजवीकडं मोठ्या वैभवात, थाटात त्या ठिकाणी तो बसलेला आहे. याच राजाचं कालांतराने किती मोठं बदल झालेला आहे, किती मोठा बदल झाला हे आपल्याला प्रगटीकरणामध्ये दिसतं. ज्यावेळेस योहानाला झालेलं प्रगटीकरण पाहिलं त्यावेळेस ह्याच यहुदी राजा त्याला ठार मारलं होतं. तो आम्हाला कसा दिसतो? प्रगटीकरण याचा 19वा अध्याय आणि 11व्या वचनात योहान म्हणतो, पहा माझ्यासाठी स्वर्ग खुला झाला आणि त्या ठिकाणी मी पाहिलं एक मोठा पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला स्वार, ज्याला विश्वसनीय व सत्य म्हटलेलं आहे. आता हाच राजा गाढवावर नाही, पांढऱ्या घोड्यावर विराजमान झालेला दिसतो. हा तो विजयशाली ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त, पांढऱ्या घोड्यावर विराजमान, ज्याला विश्वसनीय आणि सत्य म्हटलेलं आहे. त्याच्या डोक्यामध्ये अनेक मुकुट आहेत. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्यांनी परिधान केलेले आहेत. त्याला देवाचा शब्द हे नाव देण्यात आलं. राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तरवार निघते. तो लोखंडी राजदंडाने सनवारवर हुकूमत करतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि देवांचा देव असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. हीच आजची सुवार्ता आहे. पहा दोघांमध्ये किती फरक आहे. तोच व्यक्ती, तीच व्यक्ती, परंतु 2000 वर्षापूर्वी झावळ्याच्या रविवारी आलेला हा यहुद्यांचा राजा, गाढवीवर बसलेला, नम्र, लीन, दीन होऊन आलेला, आता हाच राजा एका पांढऱ्या घोड्यावर विजयशाली मृत्युंजय ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त असा मला तो दिसत आहे. ह्या राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू असलेले आम्हाला दिसतात. त्याच राजाचे डोळे अग्नीच्या ज्वालेने भरलेले, होय सूड घेणारे डोळे आम्हाला दिसत आहेत. तो म्हणतो सूड घेऊ नका, तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणं मस्कड आहे, मी परतफेड करेन. आमचा देव क्रोधाविष्ट आहे, भस्म करणारा अग्नी आहे. जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर आहे. हाच राजा कसा दिसत आहे? अग्नीच्या ज्वालेसारखे त्याचे डोळे आहेत. होय हाच राजा ज्याला या लोकांनी नावं ठेवली, त्याला दारूबाज, त्याला पाप्यांचा मित्र, त्याला बालजबूल म्हणजे भूतांचा अधिपती असे म्हटले. ह्याच राजाला आता देवाचा शब्द असं नाव देण्यात आलं आहे. ज्या राजाला वधस्तंभी दिलं, कोकऱ्यासारखा तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडलं नाही, एक शब्दही काढला नाही, त्याच राजाला देवाचा शब्द हे नाव देण्यात आलेलं आहे. ज्या राजाच्या हातापायात कुऱ्हाडी खिळे ठोकले गेले, त्याच राजाच्या हातामध्ये आता एक लोखंडी राजदंड दिसत आहे, ज्याने तो सर्व जगावर अधिकार करणार आहे. आणि ज्या राजाच्या वधस्तंभावर यहुद्यांचा राजा नासुरेशी लिहिलं होतं, त्याच राजाच्या वस्त्रावर आणि मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव आता लिहिलं गेलेलं आहे. हा आमचा विजयशाली ख्रिस्त आहे. आणि म्हणून आज हे कथानक आपण ऐकलं, त्याच्याने थोडीशी एक माहिती आपल्याला साधारण कल्पना आली असेल की तो दिवस कसा गेला, की ज्या दिवशी यहुद्यांचा राजा जेवसाने यरुशलेममध्ये प्रवेश करता झाला. आता मला पुन्हा माझ्या गावी बेत शलोम या ठिकाणी गेलं पाहिजे, पण जाता जाता आपल्याला एक विनंती करू इच्छितो.
जर परमेश्वर कृपेने आपण कधी पवित्र भूमी किंवा यरूशलेम याला भेट दिली तर जवळच माझं गाव आहे बेत शालोम, याच्याकडे आपण यावं. आणि गावाच्या वेशीजवळ आलाच की याकोब बिन एजरा याला विचारलं की कुणी तुम्हाला घरी येऊन सोडेल. मी आतुरतेने तुमची वाट पाहत आहे. आता एक नवीन गोष्ट, एक नवीन कथा सांगण्यासाठी, येशूचा वधस्तंभ आणि त्याचं पुनरुत्थान याची कथा सांगण्यासाठी मी तयार आहे. आपण याल अशी माझी इच्छा आहे. आता आपला निरोप घेतो. शालोम.